नमस्कार, मी भारती हंडे. आवाज भारतीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण आहोत जुन्नरच्या आदिवासी भागात. आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देवराम लांडे. नमस्कार. नमस्कार ताई. प्रचार दौरा सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला या भागातून? प्रचार दौऱ्यामध्ये तर आमची भात शेतीची कामं चालेत, तरी लोक भात शेतीची कामं टाकून माझ्याबरोबर प्रचारामध्ये आहेत आणि जिथं भात शेतीचं काम जोमाने चालू आहे तिथं आम्ही पडकाई पद्धतीने सगळे कार्यकर्ते आम्ही त्यांना मदत करतो आणि अगदी खुशी खुशी आमचा भात शेती आहे. कारण भात शेती पीक हे आमच्या वर्षाचा जीवन उदाहरणाचा प्रश्न आहे. हे भात झाल्यानंतर वर्षभर आमचं जीवन जगतं आणि त्याच भातावरती आमचं खरं तर या ठिकाणी आहे. इकडं खाली श्रीमंताच्या घरी पिकतात ऊस, आमच्या नशिबामध्ये वरासाचा भूस, तरी आम्ही खुश. खरं तर तुम्ही सर्व मीडिया आमच्या शेतापर्यंत पोहोचलात, तुम्हाला खरं तर मी सलाम करतो की आज हा माझा शेतकरी बांधव, शेतकरी राजा शेतीच्या कामामध्ये अंग झालेला आहे आणि शेती काम करताना सुद्धा मला एवढा प्रतिसाद आहे मॅडम की मला असं वाटतं आज मला आमदार झाल्यासारखं वाटते, मला आमदार झाल्यासारखं वाटते, एकदम खुशी खुशी. आदिवासी भागात अशा कोणकोणत्या समस्या आहेत ज्या या लोकांपर्यंत पोहोचलेल्याच नाहीयेत आणि त्या तुम्ही पोहोचवण्याचं काम करणार आहात? पृथ्वी निर्माण झाल्यापासून आम्ही पाणी करतोय, धरण आमच्या उशाला आणि कोरडं आमच्या घशाला, पण आम्हाला अजूनही प्यायला पाणी भेटत नाही. जल जीवन योजना 2 वर्षापासून नुसत्या कोटीच्या आम्ही घोषणा ऐकतोय, पण आदिवासी भागामध्ये एकाही गावामध्ये प्यायला अजून तांब्यावर पाणी नाही. त्याचं आम्हाला दुःख आहे आणि म्हणून लोकांची ताण भागवण्यासाठी, माझ्या आया बहिणीच्या डोक्यावरचा हन्ना उतरवण्यासाठी, रोड करण्यासाठी मला आमदार व्हायचंय, मला आमदार व्हायचंय. आरोग्याच्या सुविधा पोहोचल्या आहेत का या भागात या लोकांपर्यंत? इकडं आरोग्याच्या सुविधा, डॉक्टर आहेत, नर्स नाही, नर्स आहेत, शिपाई नाही, सारखं दवाखान्याला कुलूप असतं. मागत आमच्या पिंपळगाव जोगेच्या एका 8 वर्षाच्या मुलीला सरपटऊस होऊन ती तरफडून गेली, पण तिला उपचार भेटला नाही. इकडं डॉक्टर फक्त कागदावर आहेत, पगार घेतात, पण ते खाजगी दवाखाने टाकून शहरात असतात. याला आशीर्वाद या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीचा असतो, म्हणून डॉक्टर मावळात येत नाही. तुम्ही जर निवडून आलात तर तुम्ही कोणकोणती कामं करणार ह्या आदिवासी लोकांसाठी किंवा आदिवासी भागात जुन्नर तालुक्यात? अशी कोणती कामं आहेत जी तुम्ही करणार आहात? माझं हिजन आहे का माझ्या आया बहिणींच्या डोक्यावरचा हंडा मी उतरवणार आणि प्रत्येकाच्या दारामध्ये नळ देणार, घरामध्ये नळ देणार आणि वाड्या वस्त्यांचे जोड रस्ते मी पूर्ण करणार. आणि जुन्नर तालुक्यामध्ये जी 6 धरणं आहेत, या 6 धरणांचा पाणी 50% जुन्नर तालुक्यासाठी राखून ठेवणार, हे माझा जाहीरनाम्यामध्ये माझा विचार आहे. आपण आजही पाहतो आदिवासी भागातल्या महिलांच्या डोक्यावर अजूनही सरपणाची मोळी तशीच आहे, त्यासाठी काय करणार? अहो ताई, ती सरपणाची मोळी आम्हाला डोक्यावरची खाली उतरायची, म्हणून आता पस्तापांचे जे मोठे मोठे नेते उभे आहेत त्यांच्या सभेला कोणी जात नाही, म्हणून त्यांना रोजानी माणसं आणावं लागतात आणि माझ्याबरोबर ही बिगर रोजाची माणसं फिरतात. याच्यामध्येच माझा विजय आहे आमदारकीचा. धन्यवाद. आपल्यासोबत होते वंचित बहुजन आघाडीचे नेते देवराम लांडे. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा आवाज भारती.